खासदार नारायण राणेंनी धमकी दिल्याचा आरोप मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला। राणेंच्या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ आणि धमकी दिली जाते असा आरोप त्यांनी केलेला आहे। काही बरं वाईट झालं तर नारायण राणे जबाबदार असतील असंही महाजन म्हणालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, नारायण राणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला शिवीगाळ केलेली आहे आणि खासदार नारायण राणे यांनी धमकी दिल्याचा आरोप मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी केलाय। राणेंच्या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ आणि धमकी दिली जाते असंही ते म्हणाले। राणे साहेबांच्या फेसबुक पोस्टवर जवळपास धमकी देण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्याचे धमकीचे सत्र सुरू झाले। क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येतो, त्यांना काय मला मारायचं आहे, काय शिवीगाळ करायची तिथे येऊन करा, ते म्हणत असले तर मी कणकवलीत येतो। राजकारणात तुम्हाला जर टीका सहन होत नसेल तर तुम्ही दुसऱ्यावर टीका करू नका ना। मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि माननीय पंतप्रधानांना हे आव्हान करतो की त्यांनी जातीने लक्ष घालावं। त्यांच्याच कॅबिनेट मधला एक मंत्री मला जसं धमकी देत असेल तर सामान्य माणसाचे काय हाल आहेत? जर माझं बलिदान होऊन जर काही परिस्थिती सुधारत असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे। उद्या अगदी हृदयविकारानं जरी मी मेलो, वीज पडून जरी मी मेलो, एखाद्या अपघातात जरी मी मेलो, तरी ही सर्व जबाबदारी नारायण राणे साहेब आणि त्यांच्या 2 सुपुत्रावर राहील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यावर सुद्धा राहील की त्यांनी योग्य ती दखल घेतली।